संस्कृतवाणी कार्यक्रमात आपणा सर्व रसिक श्रोत्यांचं स्वागत. प्रसाद अर्जुनेचा सप्रेम नमस्कार. रसिक हो, सुभाषितं ही संस्कृत भाषेचा अलंकार. ही सुभाषितं केवळ देवी देवतांच्या स्तुतीपुरतीच मर्यादित नसून ती जीवनोपदेशही करतात. अनेक सर्वोत्तम उदाहरणांच्या माध्यमातून ही सुभाषितं आपल्याला बरंच काही शिकवून जातात. सुभाषितं म्हणजे पिढ्यानपिढ्या समृद्ध होत गेलेला अनमोल ठेवा. संस्कृत सुभाषित सरिता. रसिकहो, आजच्या आपल्या कार्यक्रमात जाणून घेऊया अशीच काही सुभाषितं आणि त्यांचा अर्थ. कार्यक्रमात सहभाग आहे आस्था ओगले आणि श्रुती बोकील यांचा. संस्कृत सुभाषित सरिता. संस्कृत ही एक सर्वात प्राचीन भाषा असून समृद्ध, अभिजात आणि शास्त्रीय भाषा मानली जाते. संस्कृत भाषेला सर्व भाषांची जननी म्हटलं जातं. संस्कृत भाषेमध्ये अनेक सुभाषितं आहेत. सुभाषित हा संस्कृत शब्दलेखनात्मक कवितांचा एक साहित्य प्रकार आहे. सुभाषित या शब्दाची व्युत्पत्ती सु म्हणजे चांगले आणि भाषित म्हणजे बोलणे, ज्याचा एकत्रित शब्दशः अर्थ चांगले बोलणे असा होतो. संस्कृतमधील सुभाषितं ही लहान आणि स्मरणीय असतात. विविध विषयांवर आधारित सुभाषितं ही 4 ओळींची किंवा 2 ओळींची असतात. याच श्लोकांना आणि त्यांच्या संग्रहांना सुभाषितानी असं म्हणतात. भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती तस्यां हि काव्यम मधुरम तस्मादपि सुभाषितम. अर्थात सर्व भाषांमध्ये प्रमुख, मधुर, दिव्य देवभाषा संस्कृत आहे. त्यामध्ये सुद्धा काव्य आणि काव्यामध्ये सर्वात गोड सुभाषितं आहेत. मूलं भुजंगैः शिखरं विहंगैः शाखां प्लवगैः कुसुमानि भृंगैः आश्चर्यमेतत् खलु चंदनस्य परोपकाराय सतां विभूतयः. हे सुभाषित परोपकाराविषयीचं आहे. याचा अर्थ असा की चंदन वृक्षाची मुळं सापांना, शिखरं पक्ष्यांना, फांद्या माकडांना आणि फुलं भुंग्यांना आसरा देतात. चंदन वृक्षाप्रमाणेच सज्जनांचा जन्म खरोखर परोपकारासाठीच असतो. क्षणशः कणशश्चैव विद्याम अर्थं च साधयेत क्षणे नष्टे कुतो विद्या कणे नष्टे कुतो धनम. अर्थात क्षणाक्षणाने विद्या आणि कणाकणाने धन प्राप्त करावं. क्षण वाया घालवल्यानंतर कुठली विद्या आणि कण नष्ट केल्यावर कुठलं धन. या सुभाषितामधून कशाप्रकारे ज्ञान व संपत्ती प्राप्त करावी हे कथन केलं आहे. गते शोको न कर्तव्यो भविष्यं नैव चिंतयेत वर्तमानेन कालेन वर्तयन्ति विचक्षणाः. अर्थात गेलेल्या काळाबद्दल शोक करू नये, भविष्याचीही काळजी करू नये. बुद्धिमान लोक वर्तमान काळाप्रमाणे जगतात. या सुभाषितामधून वर्तमानामध्ये जगावं, भविष्याची काळजी करू नये असा विचार मांडला आहे. न कश्चिदपि जानाति की कस्य श्वो भविष्यति अतः श्वो करणीयानि कुर्यादद्यैव बुद्धिमान. याचा अर्थ असा की उद्या काय होणार ते कुणालाही माहीत नाही, म्हणून बुद्धिमान माणसानं उद्याचं काम आजच करावं. नमन्ति फलिनो वृक्षाः नमन्ति गुणिनो जनाः शुष्ककाष्ठश्च मूर्खश्च न नमन्ति कदाचन. अर्थात फळं लागलेल्या झाडाच्या फांद्या वागतात. गुणी लोक त्यांच्या विनम्रतेमुळं दुसऱ्यांसमोर वागतात, दुसऱ्यांना मान देतात. पण वाळलेल्या फांद्या आणि मूर्ख लोक कधीही वाकत नाहीत. या सुभाषितामधून मूर्ख लोकांची वर्तणूक कशी असते ती सांगितली आहे. व्यायामात लभते स्वास्थ्यं दीर्घायुष्यं बलं सुखं आरोग्यं परमं भाग्यं स्वास्थ्यं सर्वार्थ साधनम. हे उत्तम आरोग्याविषयीचं सुभाषित आहे. याचा अर्थ असा, व्यायाम करून स्वास्थ्य, दीर्घ आयुष्य, बळ आणि सुख प्राप्त होते. निरोगी असणं हे परम भाग्य आहे. उत्तम आरोग्य असेल तर सर्व कार्य सिद्धीस जातात.
अयं निजः परो वेति गणना लघुचेतसाम उदारचरितानां तु वसुधैव कुटुंबकम. अर्थात हे माझं आहे, हे दुसऱ्याचं आहे, असा विचार संकुचित मनाची लोकच करतात. परंतु उदार मनाची माणसं संपूर्ण पृथ्वीच आपलं कुटुंब मानतात. संपूर्ण पृथ्वीच आपलं कुटुंब हा बोध देणारं हे सुभाषित आहे. यानंतर विवेकाचं लक्षण सांगणारं सुभाषित असं: हंसश्वेतः बकश्वेतः को भेदो बक हंसयोः नीरक्षीरविवेकेतु हंसो हंसः बको बकः. याचा अर्थ असा: हंस पांढऱ्या रंगाचा असतो, बगळाही पांढऱ्या रंगाचा असतो. मग हंस आणि बगळ्यामध्ये फरक काय? तर नीरक्षीर विवेकानंच हंस हंस ठरतो व बगळा बगळा. शांतितुल्यं तपो नास्ति न संतोषात परम सुखम न तृष्णायाः परो व्याधीः न च धर्मो दयापरः. मनःशांतीसारखं दुसरं तप नाही, समाधानाहून मोठं दुसरं सुख नाही, लोभापेक्षा वाईट दुसरा रोग नाही व दयेपेक्षा मोठा दुसरा धर्म नाही. वाचनाची सवय उत्तम असते हा विचार कथन करणारं सुभाषित असं: वाचनम ज्ञानदम बाल्ये तारुण्ये शीलरक्षकम वार्धक्ये दुःखहरणम हितम सद्ग्रंथ वाचनम. अर्थात लहानपणी वाचन केल्यानं ज्ञान प्राप्त होतं, तरुणपणी ते चारित्र्याचं रक्षण करतं, उतारवयात ते दुःख दूर करतं. चांगलं पुस्तक वाचणं हे खरोखर हितकारक असतं. प्रारभ्यतेन खलु विघ्नभयेन नीचैः प्रारभ्य विघ्नविहता विरमन्ति मध्याः विघ्नैः पुनः पुनरपि प्रतिहन्यमानाः प्रारब्धमुत्तमजना न परित्यजन्ति. याचा अर्थ असा की वाईट लोक अडथळ्यांच्या भीतीनं कुठलंच कार्य सुरू करत नाहीत. मध्यम प्रकारचे लोक काम सुरू करून अडथळे आल्यावर ते सोडून देतात. परंतु उत्तम लोक वारंवार अडथळ्यांनी अडवूनसुद्धा सुरू केलेलं काम सोडून देत नाहीत. आपूर्यमाणम् अचलं प्रतिष्ठं समुद्रमाप प्रविशन्ति यद्वत् तद्वत्त्वकामायं प्रविशन्ति सर्वे स शान्तिमाप्नोति न कामकामी. ज्याप्रमाणे अनेक नद्यांचे पाणी सर्व ठिकाणाहून येऊन समुद्राला विचलित न करता त्यामध्ये मिसळून जाते, त्याचप्रमाणे भोग हे कोणत्याही प्रकारचा विकार उत्पन्न न करता स्थितप्रज्ञ पुरुषामध्ये समाविष्ट होतात. असा पुरुष परमशांती प्राप्त करू शकतो. भोगांच्या आहारी गेलेला मनुष्य शांती प्राप्त करू शकत नाही. समुद्र हा आपूर्यमाणम म्हणजेच जलांनी परिपूर्ण असा आहे. त्याप्रमाणे स्थितप्रज्ञांना देखील सांसारिक उपभोगांची कोणतीही आवश्यकता नाही. तो सर्वथा आनंदविभोर असतो. ज्याप्रमाणे समुद्राची स्थिती अचल आहे, मोठमोठी वादळे आली, अनेक नद्यांचे प्रवाह समुद्रामध्ये समाविष्ट झाले, तरी समुद्र आपल्या स्थितीपासून विचलित होत नाही, मर्यादेचे उल्लंघन करीत नाही. त्याचप्रमाणे परमात्मस्वरूपात स्थित असणाऱ्या योगाची स्थिती असते. संसारातील सुखदुःख संयोगवियोगाने त्याच्या स्थितीत फरक पडत नाही. तो सच्चिदानंद घन परमात्म्यामध्ये नित्य निरंतर स्थित राहतो आणि परमशांतीला प्राप्त होतो. शरदी न वर्षती गर्जती वर्षती वर्षासु निस्वनो मेघः नीचो वदती न कुरुते वदती न साधु करोति एव. शरद ऋतूमध्ये ढग नुसता गडगडाट करतो, पावसाचा वर्षाव करीत नाही, पण वर्षा ऋतूतील मेघ मात्र आवाज न करता वर्षाव करतो. बडाईखोर माणूस पोकळ बडबड करतो, पण त्याप्रमाणे कृती करीत नाही. सज्जन मनुष्य बोलत नाही, पण कृती करतो. बोलेल तो करेल काय आणि गरजेल तो पडेल काय, किंवा बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, अशा उक्त्या आपल्या नित्य बोलण्यात येत असतात. साधू लोक मात्र न बोलता असे चांगले कार्य करतात की ज्यायोगे सर्व जीवमात्रांचे कल्याण साधेल. सर्वे सुखिना संतु असाच त्यांचा भाव असतो. पिबन्ति नद्यः स्वयमेव नाम्भः स्वयं न खादन्ति फलानि वृक्षः नादान्ति सस्यं खलु वारिवाः परोपकाराय सतां विभूतयः. नद्या स्वतःचे पाणी स्वतःच पित नाहीत, वृक्ष आपली फळे स्वतःच खात नाहीत,
ढग स्वतः पाण्यापासून तयार झालेले धान्य स्वतःच खात नाहीत. अशा प्रकारे सज्जनांचे सर्व ऐश्वर्य परोपकारासाठी असते. सज्जनांचा स्वभाव अतिशय शुद्ध आणि निरपेक्ष असतो. जगाच्या कल्याणास संतांच्या विभूती देह कष्टविती उपकारे या उक्तीप्रमाणे त्यांचे आचरण असते आणि अशा विभूतीच्या पुढे मग तेथे कर आपुले जुळते. व्यवस्थितः प्रशांतात्मा कुपितः अपि भयंकरः अव्यवस्थितचित्तस्य प्रसादः अपि भयंकरः. स्थिर मनाचा व शांत स्वभावाचा मनुष्य क्रुद्ध झाला तरी अभय देणारा असतो. त्याच्यापासून भीती नसते. चंचल माणसाची कृपा प्रसन्नता देखील भयावह असते. सज्जन माणसाला दुष्ट माणसाने खूप राग आणला तरी तो मनात थोडेसुद्धा वाईट आणि प्रतिकूल चिंतित नाही. चंद्राचे किरण ग्रहणाच्या वेळी राहूच्या मुखात पडले तरी ते अमृत शिंपडतात. स्थिर मनाचा मनुष्य क्रोधाच्या आहारी जात नाही. सतसत विवेक बुद्धी त्याची जागृत असल्याने आणि तो क्षमाशील असल्याने त्याच्या हातून दुष्कृत्य कधीही होत नाही. मातृवत परिदाराणि परद्रव्याणि लोश्रुवत आत्मवत सर्वभूतानि वीक्षन्ते धर्मबुद्धयः. ज्यांची बुद्धी म्हणजे मनाचा कल धर्माकडे आहे अशी माणसे परस्त्रीला माते समान, परद्रव्याला मृत्तिके समान आणि सर्व प्राणीमात्रांना स्वतःसारखे मानतात. परस्त्रीला आई मानून तिचा मान राखणे, दुसऱ्याच्या संपत्तीची इच्छा न करणे आणि सर्व प्राण्यावर आपलेपणाने जीवापाड प्रेम करणे ह्याचेच नाव धर्म. दुसऱ्यास त्रास होईल असे वागणे म्हणजे पाप आणि दुसऱ्यावर उपकार करणे म्हणजे त्यांचे हित पाहणे हेच पुण्य. परोपकारः पुण्याय पापाय परपीडनम्. विद्या ददाति विनयं विनयात् याति पात्रतां पात्रत्वात् धनमं आप्नोति धनात् धर्मं ततः सुखम्. विद्या ही मनुष्याला विनयशीलता देते. विनयशीलतेमुळे मनुष्य योग्यतेला चढतो. योग्यतेमुळे तो धन मिळवतो. धनामुळे तो धर्मशील होतो व नंतर धर्मशीलपणामुळे सुख प्राप्त करतो. विद्या विनयेन शोभते असे आपण म्हणतो ते खरेच आहे. बाह्य ऐश्वर्यापेक्षा या आंतरिक ऐश्वर्याने मनुष्य तेजस्वी बनत असतो, धनवान बनतो, धर्मशील बनतो. सद्बुद्धी, सद्वासना, सदिच्छा, संयम, सहनशीलता रूपी लक्ष्मी, दया, क्षमा, शांती, विरक्ती, भक्ती हे अनमोल ऐश्वर्य त्याला प्राप्त होते आणि तो सुख प्राप्त करतो, परमशांती मिळवतो. हे सर्व विद्येनेच प्राप्त होते. या सर्व गुणामुळे त्याच्या विद्येचेही तेज वाढते. एक आदर्श रूपाने समाजात वावरताना दिसतो. व्यसने मित्रपरीक्षा शूरपरीक्षा रणांगणे भवति विनये भृत्यपरीक्षा दानपरीक्षा च दुर्भिक्षे. संकटात मित्राची परीक्षा, रणांगणात शूरपुरुषाची परीक्षा, नम्रतेने वागण्यात नोकराची परीक्षा आणि दुष्काळात दान करणाऱ्याची परीक्षा होते. संकटाच्या काळीच खऱ्या मित्राची परीक्षा होते. संकटकाळीच खरा मित्र कोण आहे ते कळते. तोच खरा मित्र आहे जो आपल्या समृद्धीत आनंदित होतो आणि आपल्यावरील संकटकाळात तो आपला त्याग करीत नाही. रणांगणात योद्ध्याच्या शूरतेची, धैर्याची परीक्षा होते. नोकराची परीक्षा त्याच्या नम्रतेतून होते. दानाची परीक्षा दुष्काळावेळी गोरगरिबांना आपल्या धनधान्यातून केलेल्या दानातून परीक्षा होत असते. आरोग्यम परमो लाभः संतोषः परमं धनं विश्वासः परमं मित्रं राष्ट्रसेवा परम सुखम. आरोग्य स्वास्थ्याचा लाभ हा सर्वश्रेष्ठ लाभ आहे. संतोष, समाधान हे सर्वात मोठे धन आहे. विश्वास हे मैत्रीतील दृढतात्मक असे सूत्र आहे. राष्ट्रसेवेत खरे सुख आहे. लाभ, धन, मित्र, सुख ह्यांची प्राप्ती खऱ्या अर्थाने कुठे मिळेल हे या श्लोकात सांगितले आहे. सर्व गोष्टी आहेत, पण आरोग्य संपदा नसेल तर सर्व लाभ व्यर्थ आहे. आरोग्य संपन्नता हा सर्वात मोठा लाभ आहे. धनाचा विचार करता कितीही मिळवले तरी ते पुरे होऊ शकत नाही. म्हणून आहे त्यात समाधान असणे, संतोष असणे हेच सर्वश्रेष्ठ धन आहे. मित्रात विश्वासार्हता नसेल तर ती कसली मैत्री? तर मैत्रीमध्ये विश्वासार्हता सर्वश्रेष्ठ आहे. सुखामध्ये राष्ट्रसेवेसमान दुसरे सुख नाही.
निरपेक्ष अशी जनता जनार्दनाची सेवा, राष्ट्राची सेवा यातच खरे सुख आहे. सत्येन धार्यते पृथ्वी, सत्येन तपते रविः, सत्येन वायवो वान्ति, सर्वं सत्ये प्रतिष्ठितम्. सत्यामुळे जगाची धारणा होते. सत्य हा जगाचा आधार होय. सत्यामुळेच सूर्य प्रकाशतो. सूर्यप्रकाश म्हणजेच सत्य होय. सत्यामुळेच वारे वाहतात आणि आपल्याला श्वासोश्वास करता येतो. म्हणून जगातील सर्व गोष्टी त्या सत्याच्या आधारानेच चाललेल्या आहेत. म्हणून सत्याने वागण्यात सर्वांचे कल्याण आहे. सत्य हेच जीवन व असत्य हेच मरण. सत्य हाच परमेश्वर आहे. सत्याचा शोध असा शब्दप्रयोग अध्यात्मात केला जातो. सत्याच्या शक्तीमुळेच सर्व सृष्टी हे चराचर प्रकाशमान झाले आहे. म्हणून नेहमी सत्याची कास धरावी, म्हणजे आपले सर्व मार्ग प्रकाशित होत राहतात. सत्याची उपासना, तेजाची उपासना आपल्या हिंदू धर्मात प्रचलित आहेच. सत्यमेव जयते हे ब्रीदवाक्यच आहे. दीपज्योती परब्रह्म, दीपज्योती जनार्दनः, दीपो हरतु मे पापम, दीपज्योती नमोस्तुते. याचा अर्थ दीप अर्थात दिवा हा परब्रह्म स्वरूप आहे. दीपज्योती जनार्दन म्हणजे विष्णू आहे. हा दिवा आयुष्यातील पापांचे हरण करतो आणि आरोग्य, सुखसंपदा इत्यादी प्राप्त करून देतो. अशा या दीपज्योतीला नमस्कार असो. आध्यात्मिकदृष्ट्या विचार केल्यास दिवा म्हणजेच मानवी देह होय. तेल म्हणजे आत्मा आहे. चेतना आणि आत्मज्ञान हे ज्योती आहे. म्हणून दिव्याला ज्ञानाचे प्रतीक मानले जाते. दिवा अज्ञान दूर करतो. म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये दिवाळी म्हणजेच दीपोत्सव, ज्ञानाचा उत्सव आणि तेजाचा उत्सव होय. म्हणून संतश्रेष्ठ नामदेव आपल्या अभंगात म्हणतात, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. संस्कृत सुभाषित सरिता. रसिक हो, विविध सुभाषितं आणि त्यांचा अर्थ आत्ताच आपण जाणून घेतलात. सहभाग होता आस्था ओगले आणि श्रुती बोकिले यांचा. आजच्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. पुन्हा आपली भेट पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत मला प्रसादला आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर यांना आता निरोप द्या. नमस्कार.